नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहोत आज बाणकोट किल्ला या किल्ल्यावरती आणि त्यानंतरला आपण किल्ला हे गाव आहे ते गावामध्ये सुद्धा जाणार आहोत। तर पहिल्यांदा आपण किल्ला बघूया। तर अशा प्रकारे हे एंट्री आहे आणि इथून समोर बघाल तर पूर्णपणे अशा प्रकारे ही खाडी दिसते। आपण काम करूया, वरती जाऊन बघूया। एंट्री आहे, वाव। हे आता आहे ना थोडं काम आहे, त्याचं रिपेरिंग वगैरे केलं होतं काही वर्षापूर्वी, त्यामुळे ते व्यवस्थित दिसतंय। कुठल्या इकडचेच का? गावातीलच? ठीक, आपलं घर इकडेच आहे। अच्छा, खाली बाणकोट आणि हा किल्लावाडी वरचा परिसराचा आजूबाजूचा किल्लावाडी। आणि इकडे वरती घर आहे ती किल्लावाडी खाली तुम्ही उतराल ना, हां ती बाणकोट। अच्छा, ठीक आहे, आलोय मी किल्ला बघायला। बघा। ओके, तर बघा अशा प्रकारे हे एंट्री आहे। हा डोर आहे ना तो नवीन बनवलेला आहे, सह्याद्री प्रतिष्ठान या तर्फे हा डोर बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता, हा नवीन डोर बनवला आहे, तर पण ज्या प्रकारे पूर्वीचे दरवाजे असतील अशा प्रकारचा हा मजबूत असा दरवाजा बनवलेला आहे। तुम्ही जेव्हा एंट्री कराल ना पहिली सुरुवातीलाच, तर तुम्हाला अशा प्रकारे इथे काही पाण्याचे हौद दिसत आहेत। हां, हे पाण्याचे हौदच असतील, कारण हे बघा इथे होल आहेत, प्रत्येक ठिकाणी इथे होल आहेत आणि इथे हे टँकसारखे आहेत। हे बघा अशा प्रकारे हे 6 आहेत, 3 आणि 3 6। तर लेफ्ट साईडला अशा प्रकारे ही जागा आहे। तर ही झाली एंट्री। अशा प्रकारे एंट्री केल्यानंतरला आतमध्ये आलो की बघा अशा प्रकारचा हा परिसर दिसतोय। हे बघा, ही पूर्ण तटबंदी आहे बाजूने, आपण सगळीकडे फिरणार आहोत। इकडे काय बघूया, हे होल दिसतंय, तर काय असेल हे, आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया। काम करतो, बॅग काढावी लागेल। तर हा एक इथे होल दिसतोय, हे मला वाटतं जुन्या काळातलं त्यांचं टॉयलेट असू शकेल, कारण सुरुवातीलाच अशा प्रकारचं हे टॉयलेट असू शकेल। बघा इथे माणूस गेल्यानंतरला हा समोरचा भाग दिसतोय आणि या बाजूला इकडे टॉयलेट आहे, त्यामुळे याला डोअर नसेल आणि अशा प्रकारचा हा मला वाटतं टॉयलेटच असणार पूर्वीच्या काळातील। तर बघा अशा प्रकारे तुम्ही एका चिऱ्याची साईज बघाल ना त्या दगडाची, तर बघा हा एवढा इथून दगड आहे, तो जवळजवळ 2 फुटाचा हा अशा प्रकारे हा दगड आहे आणि इकडे त्याची रुंदी बघाल ती सुद्धा 2 फुटाची आहे। म्हणजे एवढा मोठा दगड अशा प्रकारे वरपर्यंत आहेत आणि अशा प्रकारे एवढे उचलून लावायचे म्हणजे मित्रांनो सोपं काम नाही आहे। तर चला आता आपण जरा वरती जाऊया, है ना, फिरूया। तर हे फाडीचं बांधकाम आहे ना, हे आता नवीन केलेलं आहे खाली, आणि या पायऱ्यासुद्धा नवीन लावलेल्या आहेत। या पूर्वीच्या पायऱ्या नाही आहेत, जुन्या काळातल्या पायऱ्या नाही आहेत। हे बघा काही दगड आहेत ते जुने आहेत, हे बघा हे असे, परंतु सगळेच बांधकाम आहे तो इथे जुना वाटत नाही, तर त्याला रिपेअर करण्यात आलेला आहे। तर हा आपला जांभा दगड आता फाडीचा तो इकडे लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे। वाव, हे बघा इथे एक तोफ आहे, वाव। चला तोफ दागूया का? समोर हा एक बाग मांडला, बाग मांडल्यावरती तोफ दागूया। तर मित्रांनो खूप छान वाटतं इथे आल्याच्या नंतरला, जो आजूबाजूचा परिसर आहे ना ते पाहिल्याच्या नंतरला अगदी मन प्रसन्न होतं। इथून जे व्ह्यू दिसतं ना ते अफलातून, म्हणजे अक्षरशः खूप दूरवरतीपर्यंत पाहता येतं। बघा बघा किती सुंदर, माय गॉड, किती सुंदर दृश्य।
तर मित्रांनो हा अरेबियन सी आहे आणि ही आमची आहे सावित्री नदी. तर ही महाड वगैरे तिकडून येते. त्या नदीच्या पलीकडे आहे ती रायगड जिल्हा येतो आणि तिकडे हरिहरेश्वर, बागमांडला अशी मोठी 2 गावं आहेत. तर एक दिवशी आपण तिकडे सुद्धा जाऊ. तर ते पडतं रायगड जिल्हा आणि इकडे हा सगळा परिसर आहे तो. त्या बाजूला तिकडे व्यास आहे, हे आहे तो बाणकोट. तर अशा प्रकारे हा परिसर आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व जे हापूस आंब्याची झाडं आहेत ती सगळी लावलेली आहेत. तर छान असा परिसर आहे. आता ओढी लागलेली आहे त्यामुळे इकडे पाणी बघा कमी दिसतंय आणि इवन इकडे सर्व जी रेती आहे वाळू ती दिसते. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हा किल्ला आहे ना खूप असा जुना आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी बरेच असे किल्ले बांधले किंवा दुसऱ्यांनी बांधलेले दुसऱ्यांच्या ताब्यात असणारे किल्ले आहेत ते जिंकले. तर हा किल्लासुद्धा कोणी बांधलेला आहे तर त्याचा उल्लेख नाही, परंतु ग्रीक एका लेखकाने याचा उल्लेख 1ल्या शतकामध्ये केलेला आहे, जो की मंदगिरी म्हणून चा उल्लेख केलेला आहे. त्यानंतरला हा किल्ला वेगवेगळ्या राजवटींच्या ताब्यामध्ये गेला. जसं की जेव्हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला त्यावेळी या किल्ल्याचं नाव आहे ते हिम्मतगड ठेवण्यात आलं. त्यानंतरला हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यातून गेला आणि त्यानंतरला मग तो इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी याचं नाव आहे ते विक्टोरिया ठेवलं. तर मित्रांनो याचा जास्त फायदा म्हणजेच जो समुद्रावरून येणारी जी रहदारी आहे, समुद्र मार्गाने होणारी वाहतूक आहे. तर इथून बघा समुद्र दिसतोय पूर्णपणे आणि इकडून जर काही अटॅक होणार असेल तर इकडून आपल्याला अगोदर दुरूनच कळत होतं आणि इकडून तोप दागून आहे ते त्यामध्ये त्यांना तिकडेच आपण म्हणजे नेस्तनाबूत करू शकत असू. तर त्यामुळे या किल्ल्याचा फायदा आहे त्या दृष्टीने होता. तर मात्र कान्होजी आंग्रे हे आरमार प्रमुख होते त्यावेळी त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. त्यानंतर इंग्रजांनी मित्रांनो घेतला. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या किल्ल्याला बाणकोट किल्ला असं नाव का पडलं नंतरला, तर शिवाजी महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 52 किल्ले होते. तर कोट म्हणजे किल्ला आणि 52वा किल्ला म्हणून या किल्ल्याला बाणकोटच किल्ला असं बाणकोट म्हणून ओळखलं जातं. तर इथे जे गाव आहे तो किल्लावाडी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरा जो म्हणजे छोटासा शहर आहे किंवा छोटंसं दुसरं गाव आहे त्याला बाणकोट म्हणून ओळखलं जातं. तर इथे या किल्ल्यापासूनच जवळच एक वाडी आहे किल्लावाडी. तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. तर बघा मित्रांनो ही जी तटबंदी आहे ना ही सुद्धा नवीन बांधलेली आहे. हे फाडी बघा लावलेले आहे. याच्या खालचा जो फाडी आहे तो जुना आहे. तर याची डागडुजी करण्यात आलेली आहे. तर इथे सुद्धा बघा अशा प्रकारे होल ठेवण्यात आलेला होता. तर असे बरेच सारे हे बघा इथे सुद्धा आहे होल. तर हा वरून तुम्ही पाहिलात तर बघा अशा प्रकारे हा किल्ला दिसतो, आतमधला हा सगळा परिसर. तर आपण इथं सगळीकडे पूर्ण राऊंड मारूया. तर बघा इथे सुद्धा एक अशी जागा, या बाजूला खालच्या बाजूला सुद्धा हे बघा या बाजूला सुद्धा काहीतरी आहे. आपण तिकडे जाऊया. तिकडे खोल काहीतरी विहिरीसारखं असं काहीतरी आहे. मित्रांनो हा किल्ला आहे ना म्हणजे खूप छोटा आहे. याचा एरिया आहे तो अगदी छोटासा आहे. म्हणजे अगदी काही टाईमामध्ये आपल्याला किल्ला फिरता येतो आणि छोटासा असा किल्ला आहे. तर मला वाटतं सगळ्यात छोटा किल्ला हा बाणकोट किल्ला असेल. तर बघा या बाजूला अशा प्रकारचा हा परिसर आहे. हे बघा काही दगड आहेत ना जे पूर्वीचे दगड ते बघा अशा प्रकारे हे पडलेले आहेत. जुन्या पद्धतीच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या इथे आहेत. त्या बघा एकच फाडी आहे अशा प्रकारे एक मोठा दगड त्यांनी लावलेला आहे आणि आपण तिकडे जे पाहिला तो आता नवीन बांधलेल्या पायऱ्या आहेत. जुन्या पद्धतीच्या या पायऱ्या आहेत तिथे. तर आतमध्ये अशा प्रकारे गवत आहे. गुरं वगैरे सुद्धा इकडे येत असतात कारण जो डोर आहे तो ओपन असतो. तर बघा इथे सुद्धा या पायऱ्या आहेत ज्या जुन्या काळातील आहेत त्यानंतरला मित्रांनो इथे हा परिसर झाल्याच्या नंतरला इथे मात्र एक आपल्याला एक वेगळंच काहीतरी त्या बाजूला दिसते जे आपण मगाशी तिकडून पाहिलेलं. ते इथे बघा एक श्रद्धास्थान आहे. तर या बाजूला इकडे काही जागा आहे. ही थोडीशी अशा प्रकारे स्पेस आहे. इकडे बघा
तर हे विहिरी टाईप काहीतरी आहे. आपल्याला खाली जाऊन पाहता येईल का? तर होप की चला बघूया जरा जाऊन. पायऱ्या व्यवस्थित नाही आहेत. माय गॉड. तर इकडे काही हे तुम्ही बघू शकता. इथे एक विहीर टाईप आहे. इथे विहीर पूर्वीच्या काळातीलच आहे की काय आपल्याला माहिती नाही आहे. तर अशा प्रकारे इकडे हा एक खोल खड्डा असा आहे. या बाजूला आपण बघितलं तर इथे सुद्धा अशा प्रकारे हा डोर आहे बघा. इथून आपल्याला जाता येतो बाहेर किल्ल्यातून. या बाजूला इकडे बघितला तर या बाजूला सुद्धा एक जागा आहे आणि इथून हा काहीतरी स्टोरेज करण्यासाठी असावा. तर स्टोर रूम म्हणून असावा. मेन किल्ल्याचा भाग आहे ना तो त्या बाजूला आहे आणि इकडे सर्व सेफ म्हणून हा काही सामान ठेवण्यासाठी वगैरे अशा प्रकारे हे इकडे असू शकतं. आणि जर काही झालं तर मेन दरवाजा तिकडेच आहे आणि तिकडून जर बाहेर पडता नसेल येत तर या बाजूने बाहेर पडता यावं म्हणून अशा प्रकारे हा इकडे डोअर ठेवलेला आहे. तर आपण जरा जाऊया या डोअरने. जबरदस्त. तर बघा लावून घेऊया. तर इथून आपण बाहेर पडलो. तर हा अशा प्रकारे हा इकडे सगळा परिसर. काय रे मित्रा, काय करताय? राखणला आहात काय रे तुम्ही? अच्छा, कुठून आलात रे? मानगाव. कुठे जाताय आता? जाताय कुठे? पक्षी वगैरे मारायला? पक्षी मारायला काय? पक्षी मारायला? ज्या वरच्या भिंती आहेत त्या बघा नवीन बनवलेल्या आहेत. त्या भिंतींचं बांधकाम आहे ते नवीन करण्यात आलेलं आहे. ते पूर्णपणे आपल्याला क्लिअर जाणवतं. मात्र जो खालचा बांधकाम आहे तो बघा जुनाच आहे. तर अशा प्रकारे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बघा आपण आहे ना मेन दरवाजाने एंट्री केली आणि दुसऱ्या जो बाहेर पडणारा जो चोर दरवाजा म्हणू आपण त्याला, तर त्या दरवाजाने आपण बाहेर पडलेलो आहोत आणि अशाकडे बाहेर आलेलो आहोत. तर अशा प्रकारे हा बाणकोट किल्ला आहे. तर आता आपण किल्ला जी वाडी आहे त्या वाडीमध्ये जाऊया, लोकांना भेटूया. तर मित्रांनो बघा हा किल्ल्यापासूनच ही वाडी आहे. तर आपण आता गावामध्ये जाऊया. आलो तुमचं गाव बघायला. हां ऐक, मी व्हिडिओ करतोय. तुमचं गाव बघायला आलो. किल्ला बघितला. आता म्हटलं गावात जरा फिरूया, गावातल्या माणसांशी बोलूया. कुठून आला? मी शेवरे. हां चला तिकडून.